झाली आहे गाजर तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मागे नवा, क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात तिचं काम. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आजचा दिवस खूप एनर्जीने चालू झालेला आहे. मस्त मला असं फ्रेश वाटतंय. आणि मी हे बघा, तुम्ही पाहिलंच मी कट करताना याला मस्त असे फ्रूट्स घेतले. आणि ज्या दिवशी मी सकाळी फ्रूट्स खाते ना, त्या दिवशी एवढा जास्त दिवस फ्रेश जातो. चहा पण प्यायची इच्छा होत नाही, काहीच होत नाही. मस्तपैकी म्हणजे भूक पण लागत नाही जास्त, मेन म्हणजे. तर मस्त आता मी असं कट करून घेतले आणि एवढं मी ब्रेकफास्टमध्ये खाणार आहे, पूर्ण फिनिश करणार आहे. एक संत्री आहे, एक ॲपल आहे आणि एक काय डाळिंब आहे. तर ते सर्व आता मी फिनिश करणार आहे. आणि कालचा ज्यूस एवढा जास्त कडू होता म्हणून आज मला बनवायची इच्छाच झाली नाही. बट मी बनवेल, इव्हिनिंगला बनवेल. पण संत्री संपली आहे. तर बाकीचं मी काल त्याच्यामध्ये काकडी टाकायची विसरले होते. नंतर मला वाटतच होतं, तरी मला ना असं काही विसरलं ना, वाटतंच की काहीतरी राहिले. मला दिवसभर वाटत होतं, मला रात्री आठवलं की काकडी टाकायची राहिली होती. सो आता आज जर बनवला मी तर आजच्या ह्याच्यामध्ये टाकेल. आणि आता चला मस्तपैकी मी माझा एवढा फुल, म्हणजे एवढं जर खाल्लं तर मला दुपारपर्यंत भूक नाही लागणार. पूर्ण माझा ब्रेकफास्ट होईल. आणि आज मी जिमला सकाळी नाही गेले, संध्याकाळी जाणार आहे. सो दिवसभर आता आज बाकीची कामं करून घेते. मस्त वाटतंय, फ्रेश वाटते. आणि फ्रूट्स खाल्लं की फ्रेशच वाटते, काय माहिती कसं काय. तर चला मी हे फिनिश करते, त्यानंतर फेस पॅक लावते आणि मग तुम्हाला भेटते. फेस पॅक पण सांगते मी तुम्हाला. बरेच जण विचारत होते की कोणता फेस पॅक आहे, सांग, दाखव म्हणून. तर मी तो पण तुम्हाला दाखवेल. तर चला. आज करायचं मला हेअर वॉश, त्यामुळे म्हणलं सिरम लावून घेऊ त्या अगोदर. कारण काल मी खूप खेळले ना, त्यामुळे खूप असं घामाने हे झाले. ऊन पण खूपच आहे सध्या. जग फुलता तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मागे नवा, क्षण क्षण ती जपते सदा गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात स्थान. झालं, आता मी बेडरूम आवरते पटकन आणि मग आंघोळ वगैरे करते. तोपर्यंत पाणी लावते, पाणी तापेल, मग तोपर्यंत बेडरूम आवरते, मग हो गया. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते, तिच्या मोजचं साधपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तर
आज जेवणात आहे चपाती आणि कशाची भाजी, मशरूम मसाला ची. झालं जेवण आणि मस्त पोट भरून जेवले मी आज. मशरूमची भाजी, चपाती, असं पोट भरलंय ना, फुल झालंय. तर आता काम करते, परत मग मला शूट वगैरे पण करायचेत, तर ते सर्व आवरते आणि मग तुम्हाला भेटते. खूप काम येतात. आणि आज बहीण बनवणार आहे संध्याकाळी व्हेज बिर्याणी. पनीर बिर्याणी का व्हेज बिर्याणी? व्हेज. तुला पनीर खायचं नाही ग बाई. तर आज संध्याकाळचा मेनू अगोदरच ठरलेला आहे. व्हेज बिर्याणी बनणार आहे, बहीण बनवणार आहे आणि मी तुला काहीच हेल्प करणार नाही. मी कर पण म्हणत नाही. अपेक्षा ठेवू नको मी तुला हेल्प करल. तेच. I won't appreciate from myself. ओ. तर हे सर्व आहे प्लॅनिंग. आणि आता तर आज कुठं बाहेर पण जायचं नाही, सगळं आज घरातच दिवसभर. त्यामुळे चला आता मी स्किन केअर करून घेते, डॉक्टरने दिलेलं जेल लावते आणि थोडंसं मग काम करते आणि मग पुन्हा बाकीचे. आज कपाट आवरायचा प्लॅन आहे. कपाट तर आवरायचं महिना झालं चालू आहे, आवरायचं पण ते काय होणार, आज पण नाही होणार आहे का नाही. तुला बाहेर जायचं आहे, पुन्हा संध्याकाळी बनवत बसशील, आज पण शक्य नाही. जाऊ दे आता, काय जेव्हा होईल तेव्हा होईल, बाकीचं तर करून घेऊ. तर चला भेटते तुम्हाला सर्व झाल्यानंतर. चमक तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा, क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा. बासमतीच घेतलंस का? बासमती राईस शिजायला ठेवून राहिले, तोपर्यंत इकडं भिजायला नाही ठेवायचे, डायरेक्ट शिजवायचे. आणि इकडं बाकीचे तोपर्यंत भाज्या वगैरे कट करून घेणं चालू आहे. आणि इकडे बाकीचं रेसिपी जेव्हा बनवशील ना तेव्हा बोलो मला, काय शूट करायचं दाखवू आपण रेसिपी याच्यामध्ये. तोपर्यंत मी माझं शूट करून घेते. ओके. इकडं फुलगोबी शिजतीये, उकडतीये आणि इकडे या भाज्या बीन्स, गाजर, टोमॅटो आणि कांदा रेडी आहे. सर्व इकडं तयारी झाली आहे. गाजर, कांदा, कोथिंबीर, बीन्स, गोबी आणि हे काय टोमॅटो सर्व कट करून घेतलंय. इकडे भात पण मस्त राईस शिजलेला आहे. तर आता फ्राय करून घ्यायचं. मेन रेसिपी आता चालू करायची. एवढा आले झाला वरून टाकायचं. तिच्या आहे जगात सार, तर गाईज तुम्हाला रेसिपी दाखवत होते आणि दाखवता मध्येच आमच्या दोघीचे भांडणं झाले आणि मग ते राहून गेलं. आणि आता ती बाहेर गेली आहे, तर तिने नंतर मग बनवलं सर्व आणि मी काही शूटच केलं नाही रागात. तर तुम्हाला दाखवते आता पुलाव किंवा व्हेज बिर्याणी जे काही म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते कसा झालाय. बघा इकडे भरभरून कोथिंबीर टाकले, वरून कांदा भाजलेला, असा बनवलाय पुलाव. तुमच्या बहिणीच्या आणि तुमचे पण असेच भांडणं होतात का? आमच्या तर खूप जास्त होतात, दिवसात 2-2, 3-3 वेळेस तरी होतातच. आणि आज झाले शूट करता काम करता झाले. विचार करा, म्हणजे म्हणजे ती नाही आहे तशी, मीच थोडी जास्त रागीट आगाव काय म्हणू शकतो तुम्ही, तशी आहे. थोड्या गोष्टीवरून मला चिडचिड होते. तर मग मीच बोलले आणि मीच रडले पण परत असा विषय.
तर जाऊ द्या, बहिणी बहिणीचं होतच असते काय एवढं. भांडणं झाले तर तेवढंच प्रेम पण वाढतं. आता भांडणं तर झालेत, ती बाहेर गेली आहे, बट जेवण पण आम्ही दोघी आता आल्यानंतर ती सोबतच करणार आहोत असं आहे. तर जाऊ द्या, आता मला थोडीशी भूक लागली, मी तर एकटी तर नाही खाणार, बट मी केळी वगैरे खाईल तोपर्यंत. आणि मग मला पण बाहेर जायचे, ती आली की परत मला माझं पण काम आहे. सो मी पण ते काम करून येते आणि मी अगोदर तर रेडी होते, कारण ती येईल आता 10-15 मिनटात. तर मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. व्हिडिओ पण एडिट करायचे आज, खूप जास्त आळस केला आहे आणि खूप लेट पण झाला. बाकी खूप जास्त दुसरे पण कामं होते, त्यामुळे सर्व काही झालं. बट काय करणार, होत राहतं, लाईफ आहे, चलता ही रहता है. कोशिंबीर पण बनवली आहे बरं मॅडमने, थांबा दाखवते. बघा इकडे दही कुठे हे, मी डायरेक्ट असं दाखवलेलं होतं, मी डायरेक्ट उचललं, दही गायब. आल्यावर टाकणार असेल, जेवणाच्या टायमिंगला टाकेल. ह्याच्यामध्ये आहे दही, त्याच्यात टाकेल. म्हणलं कोशिंबीर अशी कशी झाली. चला मग मी आवरते. आणि बघा बाहेर अंधार, 8 वाजलेत. केस आज हेअर वॉश केलंय मी, आला तिचाच फोन येतोय. मी म्हणलं होतं निघाली की कॉल कर, मी आवरते. तर चला मी आवरते पटकन आणि मग तुम्हाला भेटते. हे टी शर्ट घातलंय मी, आणि या टी शर्टची पण लिंक बऱ्याच जणांनी मागितली होती, पण हे ऑफलाईन घेतलेलं आहे लाईफस्टाईलमधून. खूप छान कलेक्शन होतं तिथं. काय तर रेडी आहे मी. आणि तुम्ही ऑब्झर्व केले का 2-3 दिवसापासून चेहऱ्यावर माझ्या ग्लो, कारण इकडे पिंपल इकडचे पूर्ण कमी झालेत, त्यामुळे पूर्ण चेहरा खूप छान क्लीन दिसतो आणि चमक पण वाढली आहे चेहऱ्याची. त्यामुळे आता इथं फक्त हा 1-2 मोठे 2 पिंपल आहेत, तो पण गेले की मग चेहरा आणखीन छान होईल. सो या गोष्टी ना, पिंपल्स वगैरे येत राहतं, जात राहतं, टेन्शन नाही घ्यायचं. माझ्यापेक्षा जास्त टेन्शन जे जळकुटे लोक आहेत, माझे व्हिडिओ बघणारे, त्यांना जास्त टेन्शन आहे. ते जास्त कमेंट करतात असं तसं पिंपलबद्दल. आली वाटतं बहीण, चला जाते.